शिवसेना नेते सुशांत शेलार आज पंढरपूर प्रतिपंढरपूर वडाळा इथे अख्ख्या ऐतिहासिक मंदिर आहे त्या ठिकाणी तुम्ही आलेले आहेत. काय भावना आहे, काय विठ्ठलाकडे तुम्ही मागणी केली? आमच्या वडाळ्यामध्ये अमेय घोले आणि सुनील मोरे आमच्या संपूर्ण शिवसेनेच्या वतीने गेली कित्येक वर्ष इकडे पाणी वाटप आणि लाडू वाटप हा कार्यक्रम असतो आणि त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. विठू माऊलीचं दर्शन घेतलं आणि सगळे जे माऊली आहेत ते सगळे भक्तिरसामध्ये न्हावून गेलेले आहेत. हा एक अविलक्षण असा योग असतो आषाढी एकादशीचा आणि त्यानिमित्ताने या भक्तिरसामध्ये भक्तिरंगामध्ये मलाही सहभागी होता आलं. त्याबद्दल मी स्वतःला खूप आनंदी समजतो. नेमकी मागणी का केली विठुरायाकडे तुम्ही? विठुरायाकडे हीच मागणी आहे की आत्ता जे विरोधक विद्यार्थ्यांना वेटीस धरून जे काय स्वतःची पोळी भाजू पाहत आहेत तर त्या विरोधकांनाही आणि आमच्या जे काही विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा भवितव्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि लवकरात लवकर हा जो काही प्रश्न आहे तो मार्गी लागावा अशी मी विठुरायाचरणी प्रार्थना करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक काल घोषणा केलेली आहे की पेपरफुटी प्रकरणामध्ये आता फास्ट ट्रॅक कोर्टावर चालवण्यात येणार आहे. मात्र तरी दीपक दिपके आहे अभिषेक त्यांना आणखी आंदोलन सोडलेलं नाही, त्यांना तुम्ही काय म्हणता? निश्चितपणे मला तेच सांगायचं आहे की आंदोलकांना पण सांगायचं आहे की आता बस झालं, कारण जो मूळ मुद्दा आहे तो कुठेतरी वेगळीकडे राहतोय आणि विरोधक जे आहेत ते आपली स्वतःची पोळी कशी भाजता येईल याच्यासाठी विद्यार्थ्यांना वेटीस धरतायत. म्हणजे मूळ प्रश्न जो आहे तो सोडवण्यासाठी संसदेमध्ये आदरणीय मोदी साहेबांनी जे आता गोष्ट व्हायला हवी त्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे याच्यावरती कठोर पावलं उचलली जातील आणि हा प्रश्न मार्गी लागेल. एक सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्यामध्ये एक अभिनेत्रीने म्हटलं होतं की आंदोलनाला समर्थन देण्यासाठी कुठेतरी पैसे दिले जात आहे. तुम्ही बी एक अभिनेता आहात, मराठी कलाकार आहात, खरं असं घडलेलं असं वाटतं तुम्हाला? मला तर असं वाटतं कित्येक लोक जे तिकडे आंदोलनासाठी आले होते त्यातली काही लोक जी होती त्यांना कशासाठी आंदोलन आहे हेही माहीत नव्हतं. त्यामुळे ते कसे आणले होते, काय आणले होते, विठ्ठलच जाणे. आणि एक जसं की मुंबईत जे आंदोलन झालं शिवाजी पार्कवर, त्या ठिकाणी पोलिसांकडून महिलांची विनयभंग झाला किंवा त्यांना विद्यार्थ्यांना लाठीचार्ज झाला, याच्यावर तुमची भूमिका काय? हे जे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे. त्यांच्या त्या ह्याच्यामध्ये आवेगामध्ये आवेशामध्ये ती घटना घडणं सुद्धा अत्यंत चुकीची गोष्ट आहे. त्यामुळे अजिबातच मी त्याचं समर्थन करणार नाही आणि त्याविषयी कठोर पावलं माननीय गृहमंत्री घेतील याची मला खात्री आहे. एकंदरीत जे झालं ते चुकीचं झालं आणि त्याची जे काळजी आहे त्याचे जे दखल घ्यायची ते मुख्यमंत्री घेणारच असं सुशांत शेलार यांनी म्हटलेलं. कॅमेरामॅन संतोष मोरे, मुंबई.